एक्सपेक्ट किया था टेडी और मिल गया ये। भाई काय चाल आहे हिचं आणि तुझं काहीच कंपॅरिझन नाहीये ब्रो। तर हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आय नो मी खूप दिवसांनी म्हणजे ऑलमोस्ट एक महिन्यानी ब्लॉग टाकतीये। तर मोस्ट ऑफ द PCMCच्या लोकांना माहीत असेल की आपल्या इथं HA ग्राउंडला फनफेअर लागलंय, न्यूयॉर्क सिटीचं एक्झिबिशन आहे। तर तो ब्लॉग त्याच्यासाठीच होणार आहे की ते वर आहे की नाही आहे, जाणं तुम्ही गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे। सो स्टे ट्यून, तुम्हाला सगळं कळेल। आणि बाय द वे हा माझा आउटफिट आहे। आय नो मी जरा लांबनं काळी दिसतीये कारण मी ऑलरेडी काळीच आहे। सो मला एक गोष्ट सांगायची, मी हा जो वन पीस आहे ना ऑलमोस्ट 6-7 महिने झाले घेऊन, पण मला घालायला आत्ता योग्य होते कारण मला बसनी ट्रॅव्हल करायचं असतं आणि आज मी चालले स्कूटीनी। सो तर गाईज आम्ही इथं पोहोचलोय। इथं गाडी पार्क केली आहे आणि इथं पे अँड पार्क आहे। तिकीट उलट आहे, तर इथं पे अँड पार्क आहे आणि आतमध्ये जायला पण 100 रुपये तिकीट आहे। इथं तिकीट काढलंय 100 रुपये पर पर्सन आहे आणि आता बघूयात, चला आतमध्ये चला। तर हे सगळं ना न्यूयॉर्क सिटीचं जे दिसतंय, घे तिकडं, लेट्स गो। मागच्या वेळेस ॲक्वेरियमचं पण इथंच भरलं होतं, पण तेव्हा मी ब्लॉगिंग नव्हते करत। गर्दी बघ लाईनला। तर आता इथं तिकीट गोळा करताय, हे दो। तर एवढे पण जास्त वेळ नाही लागत एंट्रीला। तर गाईज इथं ना फोटो बूथ आहे जे की छान आहे, पण आम्ही तिथं फोटो नाही काढणार आहोत। चला पुढे बघूयात। कसं आहे माहितीये का, फक्त पोस्टर्स उभे केलेत बस, बाकी काहीच नाहीये। काढ ना। यार कसली क्यूट नाचतीये ती। नाच जा शिवानी, गो कम ऑन शिवानी, गाना गाना गाना। तिला पण तुझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आहे। हे क्यूट क्यूट पेंग्विन्स आहे तिथे, कसले क्यूट आहेत, सेम माझ्यासारखे आहेत। शट अप ब्रो। तर गाईज इथं रिअल वाले पण बर्ड आहेत, मला वाटतं फक्त स्टॅच्यूज आहेत पण खरंच रिअल वाले बर्ड आहे। हे बघा इकडे, हा कोणता आहे काय माहिती, कोणता आहे, नाव तर अवघड आहे। हे बघ दाखवायचं कोणता बर्ड येतो। हे बघ, जर तुम्हाला लोकांना वाचता येत असेल हे नाव तर तुम्ही समजून घ्या कोणतं बर्ड येते। इथे व्हाईट आणि ग्रे कॉकटेल आहे। कसलं क्यूट आहे बघ, हा वाला बघ कसला हँडसम आहे। पोरी फिदा आहेत त्याच्यावर, हँडसम। आणि ही कसली क्यूट आहे, शी इज लुकिंग प्रिटी गॉर्जियस अँड एव्हरीथिंग। माझ्यासारखं हड हिचं आणि तुझं काहीच कंपॅरिझन नाहीये ब्रो। तर हा एका प्रकारचा कोंबडाच दिसतोय। तर हे वाले लव बर्ड्स आहे, स्पेशली हे बघ, हे वाले ग्रीन वाले। आय थिंक भांडण झालेले। हे
त्यांना ना आय थिंक भांडण झाले बघ. तर गाईज हा ऑस्ट्रिच आहे. कसले गोड आहेत हे भाई, काय चाल आहे. मागच्या वेळेस पण ॲक्वेरियम, पण ते जरा वेगळं होतं. हे लिमिटेड आहे असं. ते मागच्या वेळेसचं होतं ते वेगळं होतं. ते ऑल हा खूप असे खूप मोठे मोठे असे मासे होते. त्यातले बरेचसे मेले पण होते. चलो हे बघ कसले क्यूट आहेत हे. घाबरतायत यार ते. मी काहीच नाही करणार आहे तुम्हाला. इतनी जुर्रत कहा है हमें. ही वरची बघ गोल्डन फिश. ही सिल्वर आहे वाटतं. ही लय क्यूट आहे. आई शपथ कसले पांढरे पांढरे मासे आहेत. आपली पांढरी पाल नाही आली, तिला मॅच झाले असते ते प्रतीक्षाला. हे बघ ह्यांना वर कसं खायला टाकलं. इथनं ना जी काही शॉपिंग वगैरे तुम्हाला जी करायची असेल ना तर ती इथनं सुरू होतीये. तर सगळ्यात पहिले तर ना फर्निचरचे म्हणजे वेगवेगळे वुडन फर्निचर लागलेत आपल्याला. चल बघे कसलं भारी आहे वास ठेवायला. ती खुर्ची बघ. मम्मीला घेऊन गेले असते पण तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे. हा पाळणा पण घेऊन गेले असते पण तेवढे पण पैसे नाहीत माझ्याकडे. ही खुर्ची बघ ना कसली विंटेज वाला फील देतीये ब्रो. हे बघ हे बघ जुन्या काळातले रेडिओ. हा का. हे बघ जुन्या काळातले रेडिओ म्हणजे असेच असतात ना. सायकल बघ कसले गोड गोड आहेत. हो भाई महाग आहे. 250 वगैरे असलं बोलतायत. तर म्हणजे अशा एक्सपो मध्ये ना फक्त फिरण्याचं काम असतं, शॉपिंग करण्याचं काही काम नसतं. लोणचं ठेवायला कसलं भारी आहे. हे पण कसले क्यूट आहेत हे. मी जर घेतलं ना मी दुसऱ्या दिवशी नाही आत्ता घेतलं पण मी फोडू शकते ते. मला स्वतःवर एवढा कॉन्फिडन्स आहे. हे बघ हे काय धडकणार आहे कुठंतरी कशाला तरी. अरे आपण तिकडे नाही का त्या ग्राउंडला ते चांगलं मांडलंय असं वाटतंय मला. हे बघ ना हे कसले क्यूट आहे. हे बघ पण मी चहा पित नाही. जर चहा पित असते ना मी 100% घेऊन गेले असते. तुम्ही ना म्हणजे एक असं 18+ वाल्या मुली असतील ना तर तुम्ही ह्या गोष्ट रिलेट करू शकता की नाही का. आपण जिथं पण जाऊ ना आपण आपल्या घरात काय घेऊ शकतो ना वापरेल ते बघतो. तर मला हे दिसलंय आपण तिकडे जाऊयात. मला जर काहीतरी चांगलं दिसलं ना मी 101% शुअर आहे मी काहीतरी घेणार म्हणून. बघ पण हाईट नाही वाढणार आहे माझी ह्यानी. इससे तेरे क्या बोलते हैं दिमाग का कोरमा बनाएगी मैं. 30 रुपयामध्ये तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल हा ते शिवानीला मार. हे बघ ना कसलं क्यूट क्यूट वाटेल. जे माझ्यासारखे असतात ना छोटू हे परफेक्ट आहे तुमच्यासाठी. दिस इज परफेक्ट फॉर यू पीपल इन्क्लुडिंग मी. हे बघ मी अशी सांगते ना जसं काय मी ह्यांचं प्रमोशनच करायला आली. इथं ना एवढ्या प्रकारचे लोणचे ते तुम्ही कधी बघितलं पण नसतील. ये इकडे दाखव. हे मिरचीचं आहे. हे मोठ्या मिरचीचं आहे. हे सगळे मिरचीचे आहेत. हे लिंबाचं आहे. हे ना भैया हे किसका लोणचं. काली मैंने करवंदा आहे का. करवंदाचं लोणचं आहे. तुला खायचंय. खूप क्यूट मांजर दिसली आहे मला जी की भावली आहे. मांजर नाहीये ती वेगळं पक्षीच आहे कोणतं तरी. युजुअल मी सगळीकडनं ना खायलाच घेत असते. म्हणजे मी एवढी खादाड आहे ना मी सांगू पण शकत नाही तुम्हाला.
हे मार्शमेलो आणि हे चिंच गोळ्या. लेट्स ईट दिस. तुला आपण हे झबलं घेऊयात, तुला छान दिसल. हे सांग आपल्याला ये क्या हो रहा है? एक्सपेक्ट किया था टेडी और मिल गया ये. तर हे क्यूट पोर्ट्रेट्स आहेत, म्हणजे जे काय असेल पोर्ट्रेट स्केचेस ते डूडल्स आहेत. डूडल्स शिवानीला नाही ह्याच्यात बसायचंय ह्याच्यात, आणि त्यांना म्हणणार आहे मी हिला घेऊन जा आणि अशाच वर्ण ना कुठेतरी फेकून द्या, आमच्याकडे आणू नका ह्या पोरीला, खूप आगाऊ पोर आहे या पोरीला कुठेतरी बाहेर नेऊन सोडा. चीज बॉल्स ना, चीज बॉल. तर गाईज मी सगळीकडे गेल्यावर ना फक्त खाणं आणि घरातलं सामानच दिसतं मला, तर मी आता ह्यावेळेस फक्त खायला घेतलंय आणि सोबत हे पण घेतलंय फ्री मध्ये उचलून. मम्मीचा खूप ओरडा खाणार मी एवढं बाहेरचं खायला घेऊन चाललीये, पण सेलेंगे. आपल्या व्हिडिओ टॉपिकच हे होतं की हे आपण जी जागा आहे ती वर आहे की नाहीये. तर हा मला हे सांगायचं तुम्हाला की ती जागा वर आहे, खूप सुंदर आहे. वेगवेगळे पक्षी आहेत जे आपण कधी बघितले पण नसतील, लिमिटेड आहेत पण खूप छान आहेत. आणि एक तर खूप मोठा भारी पक्षी आहे, तुम्ही तर बघितलंच आहे. तर घरात जा, विजिट करा. वर दे माझ्याकडनं बिग यस आहेत, बिग म्हणजे बिग जास्त वाले यस आहेत. तर म्हणजे बाकीचं असं आपलं इंद्रायणी 3D झालं, मागच्या वेळेस ॲक्वेरियम लागलेले असे स्टॉल्स खेळणी वगैरे असतातच, पण ह्याच्यात वेगळं काय होतं, ॲक्वेरियम आहे आणि बर्ड्स आहेत. तर म्हणजे खरंच जावा, बघा, खूप वर्द आहेत. मला ह्या गोष्टीचा डाऊट होता की हे वर्द असेल की नसेल, सो मी पण तुम्हाला बिग यस देते माझ्याकडनं की नक्की जा, विजिट करा. खूप छान प्लेस आहे. 100 रुपये काहीच तिकीट नाहीये, खूप म्हणजे खूप छान आहे. तर भेटूयात आपण आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. आणि मी खूप लवकर म्हणजे मी खूप जास्त ट्राय करते की मी नाही का जास्तीत जास्त मोठे व्लॉग टाकूयात, पण जास्त कंटेंट भेटत नाही, मला टाइम पण भेटत नाहीये, सो दॅट्स दी रिझन. पण मी ट्राय करणार आहे की मी मोठे व्लॉग टाकेल. शेवटी आपलं टार्गेट आहे ते आपल्याला कम्प्लीट करायचंय आणि मला त्यासाठी तुमचा खूप जास्त सपोर्ट लागणार आहे. सो दॅट्स इट फॉर द डे. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बस एवढंच म्हणणं आहे. लव्ह यू.